अथवा विदेश असो, जिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव हे जगभर आहे. परंतु फक्त देशामध्ये जेव्हा कुठेही निवडणुका येतात किंवा असं काही वेगळे काही प्रकार घडणार असेल त्यावेळेसच फक्त आणि फक्त काही जातीवादी जी लोक आहेत ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करतात. कसे ना कसे कारण शोधून फक्त कुठल्याही ना कुठल्याही प्रकारे एखादं वादग्रस्त कार्य ते करतात. असाच एक भाग म्हणून अमृतसर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला एका मानसिक रुग्ण असं बोललं जातं त्याला, परंतु मानसिक रुग्ण नाही, कारण तो शिडी लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जातो आणि तिथे तोडफोड करतो. यानंतर संपूर्ण भारत देशामध्ये त्याच्याबद्दल विरोध प्रदर्शित झाला. अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रकार देखील घडले. परंतु भारताच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच झालेलं की त्या आरोपीला पकडण्यात आल्यानंतर कोर्टात घेऊन आल्यानंतर जे काही आंबेडकरी चळवळीतील वकील होते, वकील संघटना होते, त्या सगळ्यांनी मिळून त्याला चोप दिला आणि कोर्टाच्या आवारातच चोप दिला असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो कोणी असे वादग्रस्त क्रिया करेल, अशी घटनाला तो हात घालेल, तर त्याचं असंच काहीसं होईल हे दाखवण्याचा प्रयत्न देखील सर्व वकिलांनी केलेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये विटंबना करण्यासाठी अशा मानसिक रुग्णांना विचार करावा लागणार आहे. सोबतच याच्या पाठीमागचा जो कोणी सूत्रधार असेल त्याचा देखील शोध लागला जाणार असल्याची प्रतिक्रिया देखील वकिलांनी दिलेली आहे.